बघा, आज आपण बनवत आहोत मुगाचे आप्पे. तर त्याच्यासाठी इथं मी मूग घेतले आहेत बघा, मूग आणून गरा घेतलेला 1 वाटी, चवीनुसार मीठ, लसूण, मिरची आणि जिरी घेतलेले आणि दही अर्धी वाटी. आता आपण हे मूग अगोदर मिक्सरच्या भांडी टाकून बारीक करून घेणार आहोत. बघा, आपण मिश्रण आबडधोबड असं वाटून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये बघा जिरी हे गरा घालून घेऊयात. त्याच्यानंतर जिरी आणि मिरची आणि लसूण ते पण टाकून घेऊयात. चवीनुसार मीठ बघा, म्हणजे सगळीकडे काय होईल, सगळ्या मिश्रणात लागेल बघा आपलं व्यवस्थित मीठ. आता दही टाकून घेऊयात आणि बॅटर आपण आणखीन एकदा बघा बारीक करून घेणार आहोत सर्व. बघा, अशा प्रकारचं आपलं दाटसर हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण 10 मिनिटांसाठी बघा असंच रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. बघा, 10 मिनटं आपले झालेले आहेत. आता आपण याच्यात थोडासा सोडा टाकून घेऊयात बघा, खाण्याचा सोडा आहे हा. आता हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. खूप छान आणि एकदम पौष्टिक असे आपले हे मुगाचे आप्पे होतात बघा, खूप छान लागतात. नाश्त्यासाठी तर खूप भारी पर्याय आहे हा. बघा, आप्पे पात्र व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेऊयात. बघा, तेल लावून झालं आहे. आता आपण जे बॅटर बनवलं होतं ते थोडं थोडं आपण करून टाकून घेऊया त्याच्यामध्ये. बघा, अशा प्रकारे बघा बॅटर व्यवस्थित सगळीकडे टाकून घेतलेलं आहे. आता आपण मीडियम फ्लेमवरती बघा 5 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवणार आहोत. बघा 5 मिनिटं झालेले आहेत. आता आपण बघूया. बघा, आपले आप्पे खूप छान वाफलेत बघा. आता आपण पलटी करून घेऊयात. अगोदर मधले करूयात, कारण का मधले लगेचच बघा करपतात. बघा किती छान सुरेख रंग आलेला आहे. बघा, तुम्ही पाहू शकतात आपले आप्पे किती छान झालेले आहेत. आता आपण दुसऱ्या पण बाजूने बघा असेच गोल्डन कलर येईपर्यंत आपण थोडे परतून घेऊयात. ह्याला तुम्ही तूप जरी वापरलं तरी पण चालेल किंवा बटर जरी वापरलं तरी पण चालेल. थोडा आणखी 1-2 मिनिटं बघा आपण झाकून घेऊयात. बघा, दुसऱ्या पण बाजून बघा व्यवस्थित असे आपले आप्पे भाजलेले आहेत. तर आता आपण हे काढून घेऊयात. बघा, हे आप्पे तुम्ही नारळ चटणी बरोबर किंवा दह्याबरोबर खाऊ शकतात. खूप छान टेस्ट येते. बघा, आम्ही दही घेतलेलं आहे, त्याच्यात थोडीशी अशी मिरची पावडर आपण टाकून घेणार आहोत. चला तर मग असं मस्त असे आपले पौष्टिक आप्पे तयार झालेले आहेत मुगाचे. तर तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.